महाराज माझा नवरा पाया पडायच्या लायकीचा नाही, माझा नवरा पाया पडायच्या लायकीचा नाही, तो इतका नालायक आहे. तर दुसऱ्या दिवशी त्यांना ज्यांच्या मोबाईलवर पाहिली त्यांना त्या बाईला म्हण की आता दुसऱ्या दिवशी कीर्तन ऐक तरी तुला पाया पडावं लागेल. त्याचं कारण सांगतो. नवरा नालायक जरी असला तरी पाया पडा, याचा एक मुद्दा म्हणायचंय. नुसती गळ्यात माळ घातली म्हणजे वारकरी होत नाही. 7व्या अवतारात एक वारकरी भैयासाहेब एका राक्षसानं मारला. त्याचं नाव होतं कुंभकर्ण. त्या राक्षसाचं नाव. आणि वारकऱ्याचं नाव होतं गंधमादन. का वारकरी म्हणायचंय? नुसती गळ्यात माळ घातली म्हणजे वारकरी होत नाही. नाकापासून इतरो गंध लावला म्हणजे वारकरी होत नाही. परमार्थाच्या गप्पा केल्यानं वारकरी होत नाही. पांढरे कपडे घातल्यानं वारकरी होत नाही. हे तर टिळे टोपी माळा देवाचे गबाळ. वारकरी होण्यासाठी एक कार्ड प्राप्त करावं लागतंय आणि ते कार्ड स्वकर्तृत्वावर प्राप्त करावं लागतं. मग ते दयेचं असेल, ते दृष्टीचं असेल, ते सद्भावनेचं असेल, ते प्रेमाचं असेल, ते सदाचाराचं असेल, ते आचरणाचं असेल, असे कार्ड प्राप्त करावं लागतं. त्याला वारकरी म्हणतात. आणि ते किती टोकाचा वारकरी, किती टोकाचा. महाराज असा हरा मासाचा चुरा केला, गोळा फेकून दिला. फेकून दिल्याच्या नंतर तो गोळा राम राम म्हणत होता. हरा मासाचा गोळा भैयासाहेब मारुतीरायाच्या पायावर पडला. मारुतीरायानं असा उचलला आणि बोलले, का रे गंधमादन अजून भजन करतो? हो, तुला सापडत होतो तरी आम्ही एवढे जण, पण सापडत नव्हतास. कुंभकर्णाने मला आपल्या पक्षात फेकून दिलं तर मालक, पण मी मुद्दाम आलिप्त राहिलो की मला एकांतात तुम्हाला भेटायचं होतं. मी जर बाकीच्यांना सापडलो असतो तर आतापर्यंत मला समाधी दिली असती, माझ्या मनातल्या इच्छा बाजूला राहिल्या असत्या, म्हणून मी सापडलो नाही. अरे इतक्या वेळ झालं मरून तरी तू भजन करतोस. वल्ल जोपर्यंत मास आहे तोपर्यंत मासातून राम राम शब्द येत होता. मारुतीरायाने हृदयाला लावला, कारण स्वाभिमान होता ना महाराज. वानराच्या कुळातला एक वारकरी मेल्यावर सुद्धा भजन करतोय. काय तत्व असतं लोकांचं. महाराज वारकऱ्याच्या जीवनात बापू नवले. रामकृष्ण भाऊ येडशीकर देवाज्ञा झाली. काय रत्न वारकरी संप्रदायात. रामकृष्ण भाऊ येडशीकर देवाज्ञा झाली. महाराष्ट्रातला तमाम वारकरी संप्रदाय अंत्यविधी करता हजर झाला. रामकृष्ण नामाच्या घोषात भाऊंचा अंत्यविधी झाला. दुसऱ्या दिवशी राख सावडायचा कार्यक्रम. भैयासाहेब राख सावडायला नाना प्रकारचे वारकरी गेले. राखेत हात घातल्याबरोबर भाऊंची कवटी सापडली आणि कवटीवर नाव लिहिलेलं होतं रामकृष्ण. एक ट्रक भर नारळ टाकले असतील, एक ट्रक भर नारळ. बैलगाडीनं 2-4 साठे चंदनाचे लाकडं असतील. गावरान तूप टाकला असेल, कापूर टाकला असेल. एवढ्या अग्नीमध्ये जळालेलं कंशे पाटील प्रेत. रामकृष्ण नाव जशाला तसं राहतं एका वारकऱ्याच्या. आत्ताची गोष्ट आहे, ते पाहणारी लोक अजून जिवंत आहेत. काय नवले महाराज वारकरी जीवनात. हा पुढचा अवतारच पूर्ण नवलाचा अवतार आहे. मारुतीरायनं प्रभू रामचंद्राच्या हातात ते हरा मासाचा गोळा दिला. रामप्रभूंनी डोळ्यातल्या पाण्यानं धुतला. पहाटेच्या प्रहरी एक मुहूर्त होतं, त्या मुहूर्तावर अंत्यविधी करून टाकला. विभीषणाला सांगितलं, तुला राजा केलं याची समाधी सोन्याची कर. योग चांगलाय भैयासाहेब, तुम्ही बी पुढे आमदार आहेतच. भाऊ थकल्या, भाऊ थकल्या. आणि कोण्या म्हाताऱ्याला नोटायची नम्र नाही कळाल्यावर पोराकडे कारभार द्यायला पाहिजे, माझं असं मत आहे बरं का. हो, आमची इथलं म्हातारं संतकाची किली कवडाला लाईत होतं आणि कवडाची किली संतकाला. आणि कसा संतूक उघडन? आणि म्हातारील म्हणे कसं काय उघडत ना? ती म्हणली किल्या बाजूला ठोत जा ना, इकडून संतकाची ठोत जा, इकडं कपाटाची ठोत जा. विनोद सांगायला काळाची गरज आहे. तरुण लोक येणं. भाऊचंही कार्य फार मोठं आहे. वय थकत आलं. पुढच्या वारीस आता तुम्हीच. पण प्रभू रामचंद्राने जसं विभीषणाला राजा केलं, वारकऱ्याचं काम सांगितलं, तसं तिथून पुढे तुम्ही करत जा. मला कधीच देत जाऊ.
मी आत्तापर्यंत 2 जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर मोठ्या पुढाऱ्यापर्यंत चहाही पिलो नाही. मला काही नको कोण्या पुढाऱ्याचं, फक्त आम्ही एखाद्याचं काम सांगितलं तर गरीबाचं करी जा. हो, मला काही ताण नाही. आणि अशी कामं जर तुम्ही करत राहिले तर पंढरपुरातला मालक तुम्हाला कंटाळा येईपर्यंत खुर्ची देईल. राजाकडनं अपेक्षा काय असतात? राजाकडनं अपेक्षा एकच असावी की त्यानं रस्ते करावं, त्यानं पाण्याची व्यवस्था करावी, त्यानं लाईटची व्यवस्था करावी, शेतकऱ्याच्या मालाचे प्रश्न मांडावा. कधी योग आला तर भाऊला सांगा शेतकऱ्याच्या मालाच्या बद्दल बोला. कारण भैयासाहेब, या देशात फक्त 4च देव आहेत. 4च देव. हो, 4च देव. तुमच्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांना एक देव कळणं गरजेचं आहे. एक देव पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक एक देव आहे. याच्याकडे तुम्ही नाही पाहिलं तर त्याच्याकडे पाहण्यासाठी जग आहे. दुसरा देव आहे या विटेवरच्या मालकाचं भजन करणारी संत. हे 2 नंबरचे देव आहेत. तिसरा देव आहे अशोकराव, ज्याच्यामुळं आपण उद्याची सकाळ पाहतो. तो भारताचा जवान फौजी. हा 3 क्रमांकाचा देव आहे. आणि भैयासाहेब, या 3ही देवाची जोपासना करणारा पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक, याला नैवेद्य कशाचा असतोय? पोळी भाजीचा, भाकरी भाजीचा, चटणी भाकरीचा. मिलिटरीचा जवान काय खातो? भाजी भाकरी. भजन करणारे काय खातेत? आणि या तिघायला भाकर देणारा देव रक्ताचा घाम करून मातीत टाकतो तो शेतकरी राजा 4थ्यात. भैयासाहेब, कधी कधी एखादा शेतकरी रस्त्यानं जर भिजून चालला, गाडीत नका का घेईनात, पण काच खाली करून त्याला बोल जा, दादा बरा पाऊस पडला का? त्याचं मन भरून येतंय. मला एक राजकारणातली व्यक्ती बोलली, इतकं कोमल अंतकरण जगात कोणाचं असेल तर ते शेतकरी राजाचं आहे. म्हणून जेवढी प्रश्न तुमच्या काळात मांडता येतील तितके मांडण्याचा प्रयत्न करा. फार ते पदरात पुण्य प्राप्त पडेल. कारण या देशाचं कण आहे. मी बोंबलत राहतो. महाराज, एक जण म्हणला, महाराज तुम्ही शेती करता म्हणून. नाही रे, माझा काय ताण नाही. मी शेती तर चांगली आहेच, पण मला संध्याकाळी पैसे देतात लोक. मी कुतणारा माणूस नाही ना. आत्तापर्यंत माईकवर सांगणं जोक आहे काय? मला कमी नाहीच न केली देवानं. पण मला शेतकऱ्याची कळकळ काय येते त्याचं कारण सांगतो भैयासाहेब. जाऊ द्या, होऊ द्या ईशांतर थोडंसं. किती मंत्री एका जाग्यावर झाल्यावर गहू तयार करतील? पंतप्रधान, राष्ट्रपती, कॅबिनेट मंत्री, राज्यातले मंत्री. गणेश बुवा हे गहू तयार करतील? नाही. चला, किती डॉक्टर एका जाग्यावर झाल्यावर एखाद्या दगडाला इंजेक्शन दिल्यावर टरबूज होईल? नाही नाही. किती वकील एका जाग्यावर झाल्यावर 10-5 इटीची डाळ होईल? नाही नाही नाही. शिक्षण क्षेत्रातले किती मोठे लोक एका जाग्यावर झाल्यावर तुरीन गहू तयार करतील? नाही राजेहो. आणि मग सनातन संप्रदाय कशावर टिकतो? तुळशीच्या माळीवर. आणि माळ कशावर जगती? शाकाहारावर. आणि शाकाहार कोण जन्माला आणतो? शेतकरी राजा. म्हणून सगळ्यांना त्याच्याकडे गोड पाहिलं पाहिजे. सगळ्यांना त्याच्याकडे गोड पाहिलं पाहिजे. ह्या बी इतक्या चौकरी त्यात. एखाद्या शेतकऱ्यानं घरचे वांगे पिकलेले जर गावात इकायला, मा याला काटेच नाहीत. तू ह्या जिबीला काटे आलेत, वांग्याला आहे तर तुला दिसनत. हो. आणि तिकडे बाजारात केवटी भरलेल्याचे मग कशा घेती? त्याचे वरून चांगले मधात तसेच. तिकडचे तुमच्याकडून शेतकऱ्याकडून नेलेले अंगूरचा आयता पुडा घ्यावा, वरी घोसा असतून खाली तुटलेले असते. हो, ते जमत. खरा कदर शेतकऱ्याची, खरा कदर. पुण्य लागन तुम्हाला. चला, आपल्या महाराज लोकांना कीर्तनकार कोणी असेल शेतकऱ्यावर 5 मिनिटं बोल जा, तरच माळी टिकत्याल. तर माळी टिकत्याल. हो. कसा संप्रदाय टिकायचा शेतकरी जर नाही जगला तर? सोन्याची समाधी केली, इथपर्यंत आलतो ना. 65 क्विंटल सोन्याची समाधी गंधमादन वानराची. सगळ्याला आनंद वाटला, मारुतीरायला नाही वाटला. समाधी केल्याचं दुःख नाही, आनंद का वाटला नाही? मालकाच्या पुढे हात जोडले आणि विचारलं, देवा
एवढ्या उदात्त अंतकरणाने भारतात एक नंबरची समाधी जर सोन्याची कोणाची केली असेल तर वारकऱ्याची केली. याबद्दल भैयासाहेब आनंद आहे. मारुतीराय म्हणले जिवंतच केला असता तर, जिवंत केला असता तर. प्रभू रामचंद्रानं सांगितलं हनुमंत माफ कर रे, मी एका साधूच्या ताब्यात आहे, मला नाही जिवंत करता येत. आघासुर नावाच्या राक्षसाच्या तोंडात गोपाळ गेले 27. आघासुर नावाचा राक्षस 2.5 किलोमीटरचं तोंड होतं खालचं आणि 2.5 किलोमीटरचं वरचं. आणि आघासुराने तोंडात मोठमोठाली झाडं ओढली, झाडं ओढून घेतली. गोपाळाला वाटलं जंगलच आहे. 2.5 किलोमीटर लांबी, रुंदी असेल ना 1-1.5 किलोमीटर, इतकं आघासुर राक्षसाचं तोंड. आणि त्याचं तोंड जिथं टेकायचं तिथल्या जागेवरचे सगळेच झाडं तोंडात घेतले. गोपाळाला वाटलं काय झाडं आहेत बाबा, काय सावली आहे. आणि ते 27ला 27 गोपाळ मधात गेले. आणि आघासुर तोंड दाबून सगळीची सगळे गोपाळ खाणार. तेवढ्या अवकाशात याच मालकाच्या लक्षात आलं गोपाळ कुठे आहेत. पाहिलं तर आघासुराचं तोंड. पळस सुटले आणि काठी उभी केली. तोंड वरचं खाली आल्याबरोबर काठीला ताळलं. आघासुरानं गंजा प्रयत्न केला, काठी तोंडातून फुटून वरी आली. आघासुर मारला आणि 27 गोपाळ वाचिले. मागच्या अवतारात 1 वारकरी वाचिता आला नाही, नवल नाही. 8व्या अवतारात 27 वारकरी वाचिले. म्हणून मालक म्हणतात नवन केवळ केवळ नवलाच्या कथा भागवतात आल्या. 2500. 7व्या अवतारात एकीनं देवासोबत लग्न करण्यासाठी जीव द्याला तरी तिच्या संग लग्न केलंच नाही. एक पत्नी व्रत होतं भैयासाहेब, मर्यादा पुरुषोत्तम. अस्वलाची कन्या मेली डोळे झाकून. देवाला पाहिल्याच्या नंतर मायबाप पण पाहिले नाही. शेवटी तशीच डोळे झाकून मेली, पेटून दिली, गंगेत टाकली. पण नाही तिच्यासोबत लग्न केलं. आणि 8व्या अवतारात तीच एका अस्वलाची पोरगी जामवंती म्हणून जन्माला आली. तिच्या बापाचे पाय धरले, मला पोरगी देऊन टाका. बाप मोठा हुशार, ते म्हणला तू यासारख्या काळी मुडील पोरगी देतो की मी. आता देव माणसाच्या रूपात आलता, तुला देत असते होय पोरगी. ते म्हणले मग लग्न करण म्हणले. आणि तुला पोरगी द्यायला माहीत का बाजार आहे का. आता एरीत पोरीचे बाप जरा असे याच्यातच आलेत. नाही येऊ दे ना, आहे पोरीच्या बापान वजनात येण्याबद्दल दुःख नाही की मागच्या 35 वर्ष पोरायचे बाप बी लय मस्ताडे होते. अशा देवाला सोडायला हाल्यावनेच करू लागले. महाबाब्या तो हा बाब्या बुट हरपून येतो तरी तू आज बाब्या. हे बी लय टेकीत आलते न हो. पोरायचे बाप का साधे का. पोरायच्या माई तर बापा 2-2 कला यायला आंघोळीला लागू लागल्या. हो तिथं मंडवात नाहू लागल्या. इतक्या वा झाल्या का आपल्या गावातल्या विवाहाच्या गावात वा सोडायच्या. मग पाय नाही धुतले, नदीत सोडणं घाण टाकसे. हो नाही तर ही रीत बस. हिचे पाय तिथल्या बाईनं धुतले तर तिच्या हाताचे कातडे गेले. म्हणजे ही कापसान फिरल्यावर ना ख्या राहत नाहीत. आणि इतके खरबड पाय पोरीच्या भाऊजाईला धुवायला लावले. लय आयटी केल्या याय ना का कमी केल्या का.
म्हणून आता दर 35 वर्षाला काळ बदलत असतो. आता पोरीच्या बापायचा काळ आलाय. अशा मुकाट्या बसायल्यात पोरायच्या माही बघा ना ह्या बाब्याकडं. कोण भूत बघत नाही तू ह्या बाब्याकडं आता. ज्याचे लग्न राहिले त्याने हिशोबात राहा जरा. ए माधव दुकान चली जायले नो कीर्तन ऐक जाऊ. नाहीतर लय आगावपणा केला ना तर गुरुवारी रामदेव बाबाच्या आश्रमात पेस्ट ऐकायला. आमचे महाराज लय मोठे व्यापारी आहेत, जागतिक लेवलचे व्यापारी आहेत. हो, संन्याशाने एवढा व्यापार टाकला, तुम्ही बी टाकी जा ना. पटापटा बायका देतील लोक. पोरीच्या बापाच पाय धरले म्हणले ध्यान पोरग, त्याला का माहिती देऊ म्हणून तुला देत नाही म्हणले. आता भगवान म्हणले आता आपलं काम पडल्यावर जरा वाकावंच लागत असत, वाकावंच लागते. मोठ्या मोठ्याला पण काही वेळेला जिला ज्याची गुल्प शाट झाली त्याला पण तुम्हाला हात जोडावं लागते. तर हा आहे ना आहे ना आहे ना आहे ना आहे ना. तिथून पुढे तुम्ही कमराच्या गोळ्या घेतल्या असत्या. इतकी दुखली असेल कमर, मानन कमर, लक्ष द्या. गुलूप शाट झालेली पण हो हो ते असतंच तसं. ते देवान विचार केला तर आपण गुपचिकत बसावं. म्हणले बघा ना आमची सोय काहीतरी. ओट म्हणलं नाही एकदा. इतका पोरीचा बाप. दादा लग्न करायचंय ना. अरे मग कोणाला पोरगी देत असते का? कोणाला द्यायची? पैलवानाला. आणि कोणासोबत कुस्ती? मायासोबत. जे पोरीच्या बापाला कुस्तीत पाडीन त्या जावायला पोरगी देईन. हे झाडाच्या बाजूला गेले, पितांबर सोडा आणि त्याची लंगुटी केली आणि शर्ट फेकून दिलं आणि थापटेला दंड जमाला. आता देव काय महाराज भयासाहेब असा चिमुकला देव. काय सौंदर्य, काय रूप असल. पाहिली या वेध लावी. सासूबाईनं देवाकडे बघितल्याबरोबरच ने बाई इतकं कवळं बाई, आमच्या मालकानं असं धरलं तर कडाकडाच मोडन. आणि यानं कशाला नादी लागा बाई. दंड तर थापटिली पण मांडी थापटिली. म्हणजे देवानं बरं मी नाही मग या आधीच मोडीन कशाला थापटू. हो ना, कीर्तन करता आले तेच बरं आपलं. कशाला फुकट कळण शेंडी वळवळ. मांडीत थापटिली तर त्या गुंफेचे दगडं खाली पडले. इतका आवाज. सासूबाई म्हणल्या माय दिसायला तर इतकंसं पिचुरं दिसतंय आणि मांडी थापटिली दगडं पडली बाई. देव म्हणला असं ना आत्या, मामी आत्या नाही नाही का, मामी. मामी जराशी थांब माय मामी, कळण तुला जावाय किती कार येत. पण चांगुलपणा हाता बाईनं मालकाला सांगितलं मालक लहान लेकरासोबत कुस्ती खेळू नका. अरे तेच खेळ म्हणतोय. जामवंत माग. मामा माग नका, मी पुढे. पाय पाय किती रगिले म्हणजे बघ. आणि मग काय कुस्ती सुरू झाली. 27 दिवस 27 रात्रा कुस्ती. 28व्याची दर्शन घेतलं आणि पोरगी देऊन टाकली. 7व्या अवतारात मेली पण लग्न नाही केलं. आणि 8व्या अवतारात बापाला भांडून घेतली. नवल केवढे केवढे. काय जीवन आहे महाराज मागचा अवतार. किती 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 मोठं नाविन्य. किती किती अवस्था मोठी. 7व्या अवतारातल्या नवलाच्या गोष्टी महाराज जशाला तशी. गोपाळ खाली ब्रह्मदेव वरीच बसलं टिमक्या वाजीत. 27 गोपाळ वरी, 268 वासरं वरी. गोपाळ वासरं खालीच होते हे वरीच बसलं घेऊन. वत्स हे चोरोनिया सत्य लोकांस. गोपाळ गाई वत्स दोन्ही ठाई रक्षिली. सुखाचा प्रेम सिंधू अनाथा शिमाऊली. जय देवा कृष्णनाथा राई रुक्मिणी कांता. आरती ओवाळी ते तुम्हा लक्ष्मी कांता. प्रत्येक नवलाच्या गोष्टी आहेत महाराज, नवलाच्या गोष्टी. 8व्या अवतारात खूपशी कामं करावीशी वाटली पण करता येत नव्हती 7व्या अवतारात. आणि 8व्या अवतारात जी अशक्य सुद्धा शक्य करून दाखिली हे नवलाची कामं केली. विठोबार खुमाई जन्म मथुरेत झाला. मथुरेत जन्म झाल्याच्या नंतर विश्वाच्या मालकाला सुपात ठेवलं आणि सूप ते डोक्यावर घेतलं. देवकी माता सात्विक होत्या. त्या देशाची सर्वात मोठी जडवड संपत्ती काय असेल त्या देशाची स्त्री आहे.
भैयासाहेब, भारतात सर्वात वजन कोणाचं मोठं असेल तर पुरुषाचं नाही, महिलांचं आहे. आपली पुरुषप्रधान जरी संस्कृती असेल तरी पण या देशातल्या स्त्रीचं वर्चस्व मोठं आहे. का? कारण या देशातले सात्विक लोक जेवढे जन्माला आले तेवढे या देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आले. विवेकानंदांचा जन्म याच भारत देशातल्या स्त्रीशी. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, ही सर्व मोठी संत जी जन्माला आली का या भारत देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आली. एवढी पवित्र स्त्री या देशाची जडवड श्रीमंती आहे. माझ्या महिनो काल संक्रांत झाली. एक जाता जाता एक वाक्य सांगतो. तुम्ही इतक्या मोठ्या आहात, इतक्या मोठ्या आहात, काल्यावर बोलतो 5 मिनटं 2 मिनटं तुम्हाला. या देशातल्या स्त्रीनं भैयासाहेब मालकाला जर मदत केली तर तो देवासोबत युद्ध जिंकतो. देवासोबत युद्ध जिंकतो. देवासोबत. गणेश बुवा, एक बाई युद्धाला नवऱ्यासोबत गेली. आवर्षण पडलं, पाऊस बंद झाला, शुक्राचा अस्त झाला आणि युद्ध करण्यासाठी वरी गेले स्वर्गात. पण युद्ध करता करता रथाचा आखच मोडला. बाई रथातनं खाली उतरली आणि मनगटाचा आख केला. विजयाचा गुलाल राजाच्या अंगावर पडला. मागं फिरून पाहिलं तर बायको दिसत नाही. ती म्हणली, मालक ताण घेऊ नका, मी मेले नाही. त्याला वाटलं कोणाचा बाण लागला आणि मेली. म्हणजे मी नाही मेले, मी खाली आहे. हात रक्ताबंबाळ झालता. मनगटाचा आग केलता, मनगटाचा. तिने जर आग नसता केला ना अशोकराव तर रथ खाली पडला असता आणि युद्ध जिंकता नसता आलं. बाईच्या ताकदीनं राजा दशरथ स्वर्गातलं युद्ध जिंकले. इतकी देशातली बाई मोठी आहे. आणि बायको विरोधात गेल्यावर तोच दशरथ राजा आथरुणात घुसमटून मेला. ज्या बायकोनं मदत केल्यामुळं देवासोबत युद्ध जिंकलं, इतकी बायको मोठी असते. आणि ती विरोधात गेल्यामुळं आथरुणात घुसपटून मेला, इतकी बायको खट्याळ असते. म्हणून मदतीचं काम करत जा की जेणेकरून आपल्या नवऱ्याचा पुरुषार्थ वाढेल, त्याची छाती उंच होईल. असं काम करत जा. ती मगाचं कमेंटचं सांगत होतं, मी बोलता बोलता राहिलो. एका बाईनं कमेंट टाकली होती. आता मला मोबाईल नाही तर ते सोबतचे सांगते. तुमच्या कीर्तनाला एक कमेंट आली. एक बाई म्हणली, महाराज माझा नवरा पाया पडायच्या लायकीचा नाही. माझा नवरा पाया पडायच्या लायकीचा नाही, तो इतका नालायक आहे. तर दुसऱ्या दिवशी त्यांना ज्यांच्या मोबाईलवर पाहिली त्यांना त्या बाईला म्हण की आता दुसऱ्या दिवशी कीर्तन ऐक तरी तुला पाया पडावं लागेल. त्याचं कारण सांगतो. नवरा नालायक जरी असला तरी पाया पडा. याचा एक मुद्दा सांगतो तुम्हाला. नवऱ्यानं जर नालायकपणा केला आणि त्याचा नालायकपणा पाहून जर बायकोनं नालायकपणा केला भैयासाहेब, तर या दोघांपासून जन्माला आलेल्या चिमुकल्या वासरायनं कुठं जायचं? लेकरायचा काय दोष आहे? त्या जन्माला आलेल्या मुलीचा काय दोष आहे? दोघांनं जर नालायकपणा केला तर तुमच्या लेकरायचा उन्हाळा होईल, तुमच्या लेकरायचं रान होईल. सैरा वैरा रानातल्या पक्षासारखी तुमची वासरं कुठंतरी जातील. म्हणून नालायक नवऱ्याच्या पाया पडा. याचा अर्थ आहे तुम्ही लिंता घ्या. त्यानं किती जरी नालायकपणा केला आणि तुम्ही लिंता घेतली आणि जीवन जर गोड जगल्या तर चिमुकल्या वासरांचं कल्याण करायची ताकद या देशातल्या स्त्रीमध्ये आहे. या भारत देशाचे हिरे म्हणून तुम्ही तुमची आपली लेकरं चमकताल. आणि नवऱ्यानं बायकोनं दोघांना जरी नालायकपणा केला तर हे निष्पाप वासर या इंटरनेट जगातल्या वाहटोळीत हुरपाळून जातील. हुरपाळून जातील. तुम्ही यमापाशी काय जबाब देताल? वरी देवापाशी काय जबाब देताल? म्हणून एकानं जरी नालायकपणा केला तर एकानं लिंता घेत जा. माणसं ऐकण्याच्या पात्रतेत नसतेत. या देशाची स्त्री कवळ्यांत करण्याची असती. तुम्ही ऐकू शकतात माझं, म्हणून मी तुम्हाला पायाला हात लावून विनंती करतो. आपला संसार मोठा, आपली लेकरं जर मोठी करायची असतील तर कधी कधी
नालायकाचा. ठीक आहे, मायबापाचं नाव करण्यासाठी तुम्ही जीवन जगता, त्याबद्दल दुमत नाही, पण आपल्या लेकरांसाठी कधी लहानपणा घेत जा. याच्याकरता म्हणतोय नवऱ्याच्या पाया पडा. मी काय फारसा परमार्थ म्हणून म्हणत नाही, फायद्यासाठी म्हणतोय. विठाला मथुरेत जन्म झाला, सुपात घेतलं, गोकुळात आणलं. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मायेचा जन्म झालाय, मला ठेवा, घेऊन या तिला. आणि मग उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती, हातापायातल्या बेड्या पळाल्या. मंद पाऊस पडत होता, शेषानं सावली धरली, यमुनावर तुडुंब भरली. पुढं चढला आकाश चाट, त्याशी लावीला अंगुष्ट दुभंगली. यमुना माई एक दररोजा उघडा होता. 9 लाख गायी होत्या नंदराजाकडे, 9 लाख गायी. शेती परवडत नाही असं कोणी म्हणत असेल तर त्याच्या गोळ्या संपल्यात असं समजायचं. त्याच्या गोळ्या संपल्यात असं म्हणायचं. ठीक आहे, कमी अधिक भावाला आपल्याला भाव भेटत नसेल याबद्दल मी सुद्धा रुष्ट आहे, मी सुद्धा नाराज आहे. पण आपण जगायचं कशावर? आपण जगायचं कशावर? प्रत्येक जण म्हणत असेल मला नोकरीच पाहिजे असेल तर एका जिल्ह्याला कलेक्टर किती असतात? ॲडिशनल आमके तमके मिळून. ठीक आहे, प्रत्येकाला जर नोकरी व्हायची असेल तर सरकारमध्ये ताकद असते का? ती सरकार म्हणजे काय ब्रह्मदेव आहे का पांडुरंग आहे? सरकार म्हणजे का काशीतला मालक आहे का? त्याला तयार करता येतं का ऑफिस? नाही 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 नाही. शेती जर परवडत नसेल तर इकणारा दाखवा ना. आहे का इकणारा? आहे का येड्या बाळूचं? ज्याच्या नावानं 7-12 असेल तो महाराष्ट्रातला राजा असेल. ज्याच्या नावानं 7-12 असेल तो महाराष्ट्रातला राजा असेल. राजा, तुम्हाला लागेल तितक्या जमिनीत गहू ज्वारी पेरा, आणि परवडत नसेल तर पडीत ठेवा. आज 10 वर्षाला 1 कोटी रुपये एकर नाही इकल तुमच्या खेड्यातली. तरी मी कमी सांगितली. खोटं आहे का अशोकराव? मी ज्या प्रांतात जातो त्या प्रांतातले श्रीमंत लोक म्हणतात मराठवाड्यात जमीन भरपूर आहे, आम्हाला 10 एकर देता का? अरे जगू दिनं म्हणलं सुंबळ्या, आम्हाला खाऊ दिना आम्हाला. असं त्याला कशाला म्हणू? मनात म्हणतो खाऊ दिना, आम्ही काळ्या मातीतली माणसं आहेत, आम्हाला दुसरं काय? आपल्याला इथून पुढं कोण तारील तर फक्त शेती तारील. म्हणून तरुणांना विनंती करतो, तुम्ही शाळेत असाल तरी रविवारी शेतात जात जा. रविवारी शेतात गेल्यावर काय बघायचं माहिती आहे का? बाप आणि माय अशा उन्हात काम करीत असताना माईच्या कपाळाचा घाम पाय आणि बापाच्या कपाळाचा घाम पाय. ज्यानं बापाच्या आणि माईच्या कपाळाचा घाम पाहिला तो जीवनभर जीवन चांगलं जगत असतोय. ज्यानं बापाचा आणि माईचा घाम पाहिला नाही का, त्याला कसं जगावं हे कळत नसतंय. शेती देव आहे, शेती देव आहे, शेती देव आहे. फार मोठी ताकद आहे शेती. चला, 9 लाख गायी होत्या, शेती किती असेल? ज्याच्याकडे 9 लाख गायी आहेत तो रात्री 1 वाजता उठून गायीला वैरण टाकत होता. म्हणून लक्ष्मीचा पती घरी आलाय. उद्योगम वर्धन्ते लक्ष्मी. या जगातला सर्वात मोठा व्यसनीपेक्षा आळशी माणूस देशाला घातक आहे. व्यसन कोण करील? ज्यानं 500 रुपये कमिले ते 100 रुपयाची पेईन. ज्यानं 500 रुपये कमिले तो 100 रुपयाची पेईन, ते व्यसन करीन. जो काहीच काम करीत नाही का, त्याचं खसखशीचं पोत आहे. शिद्र पडणं कसखस हारपणं संगत जाते. आळशी माणसं व्यसनी माणसापेक्षा घातक असतात. खसखशीचं 30 किलोचं पोतं बैलगाडीत टाकलं परतूर मधून, ए सावळ्या बस हाय नाही तर महाराज. 30 किलोचं खसखशीचं पोतं बैलगाडीत परतूरून टाकलं, पैशावाला ए राम्या टाक पोत. रगील होतं जरसं, लय लोकांची रगील की बोलण्यानंच मातीत गेली. काही माणसं वागायला चांगले पण बोलणं रगील कीच. आमची इथे एक म्हातारी पित्राला जेवायला बोलवायची. आम्ही जेवायला गेलो, गावरान तूप वाढा, आम्ही तूप खाल्लं. निघताना म्हणले असं तुमच्या बाप जन्मी भेटलो होतं का? मला दरुजातच उलटी आली मला. तू
आणि पळी पळी तूप वाढा आम्हाला आणि बाहेर निघताना म्हणली तुमच्या बाप जन्मी का खाल्लं होतं का भडा भडाच उलटी माणसं वागायला चांगले पण थुत्र खराब काहीचे तोंड खराब आपलं तोंड चांगले आणि वागणं लय खराब आमच्या एका पाहुणीची इथे गेलो 3ऱ्या मजल्यावर राहत होती ती खाली नव्हती राहत भिकाऱ्याला काय द्यायचं काम नाही आणि जरी आडमुठ मायासारखा भिकारी वरी गेला की ती म्हणायची आम्हाला सुतक पडलं आणि कवा 12 महिने सुतक सांगायची कोण मरतो का माहित अशी पाहुणी वरी गेलो उन्हाळ्याचे दिवस बेल वाजवायचं काय कळतं शिक्षण कमी भडभड भडदरूज वाजलं कोणीच रे ह्या मोठी पाहुणी होती चालू ती कीर्तनातली सांगायलो इतक्या नालायक पाहुणीची तर झाला माझ्या गोळ्या संपल्या काय मातीला तर नाही जायचं तितक्या नालायक पाहुणीच्या पाहुणीने पाहिल्यावर अगं बाई बाळू महाराज इतकी काय म्हणलं हो एवढ्या उन्हात काय ऊन तापलंय बाई 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 आम्ही एशी लावूनही बेजार आहेत तुम्ही एवढ्या उन्हात कसे आलात म्हणलं चलत आलो बाई कुठून म्हणलं दरुज्यातून काय महाराज कमाल आहे तुमची बाई काय फिरता हो तुम्ही महाराज काय तुमचा स्टॅमिना आहे हो बाई 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 कमाल आहे पाणी घेताल का म्हणलं रोगर्दी काय बोलणं गोड आणि वागणं गिदडाचं त्या म्हातारीचं वागणं चांगलं आणि थुत्तर खराब तिनं तूप खाऊ घातलं आणि तिथं समोर काय काय झालं अवघड काम बाबा काहीचं वागणंही गोड आणि बोलणंही गोड 9 लाख गाई हो किती जमीन असेल रात्री 1 वाजता उठून गाईला वैरण टाकली म्हणून तिथं माणूस आला खसखशीच्या पोतं आहे लक्ष्मीचं जीवन फुगिरान पोतं टाकायला लावलं हमाली दिलीच नाही सकाळची बहुणी होती बाजाराची दादा द्यान 4 आणे पुढच्या बाजारी देईन आम्हाला म्हणलं बहुणीलाच गिऱ्हाईक भेटलं आम्हाला काहीच नाही केलं दाभण टोचलं खसखशीच्या पोत्याला दाभण टोचलं आता दाभणाचं छिद्र केवढं पड असेल छिद्र नाही कळायचं भोकाड आपली भाषा आहे ना ती मराठवाड्यातली तिकडे मी मुंबईकडे याच्याकडे नाशिककडे गेल्यावर छिद्र म्हणत असतो हो ना आपल्याकडे धावाड शब्दच आहे मराठवाड्यात धावाड भोकाड हो किस देश की बोली किस देश में गाली होती तिकडं कसं म्हणावं आहे का नाही आपल्याकडे ते प्रचलित शब्द आहे विश्वामित्र म्हणायच्यात नाही ईशा मैतर आषाढ कुठं म्हणतात आखाड मरग नाही म्हणायच्या मिरुग हो पुष्य नाही ढाकले पुख आणि थोरले पुख काय भाषा गोडवाय गोडवाय आपल्याकडे काही लोक टिंब देऊन बोलत आहेत पण ते नुसते बोलत येतच पुन्हा काहीच नाही खसखशीच्या पोत्याला दाभण टोचलं परतुरून गाडी आली वा येणुऱ्यात आलो म्हणून इथं नाव घ्यालो तितकं रगील तुमच्या गावात नाही कोणी आणि घरी आल्यावर गड्याला म्हणलं ए पोतं दुकानात टाक खसखशीच आहे ते म्हणलं मालक कटाचे राह खसखस तर काहीच नाही परतूरपासून येणोऱ्यापासून 20 बॅटऱ्या दाबल्या पण रस्त्यानं खसखस दिसली नाही आणि पोतड्यात थांबली नाही तिचंच नाव लक्ष्मी आहे ही सांभाळायची असेल तर काम करा व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित नुसत्या प्रारब्धाला हात लावून बसल्यानं जमत नाही काम सुद्धा करावं लागेल प्रारब्ध म्हणतात तर जमीन पेरिंग कोणी पेरलीच नाही म्हणले कंस आले नाही असं कसं प्रारब्ध पंढरपुरातला मालक का तू सासरा आहे का खालून जेवारी द्यायला काम करावं लागेल नंदराजा 1 वाजता गाईला वैरण टाकीत होते देव गेले पाहलं फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी गोकुळात उत्सव चालू होता गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा भगवंताला पाळण्यात घातलं गोपी जमा झाल्या झुलने मी झुले नंदलाल झुलावरे सजनी काय तो आनंद होता महाराज नंदजी को आनंद भयो जय अकन्हया लाल की हाती दिने घोडे दिने 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 पालकी नंदजी को पुत्र भयो जय कन्हया लाल की आनंद उत्सव झाला बघता बघता मोठे झाल्यावर शाळात घातला आता जाई राणा सवे घेऊन गोधना गाई एकत्रित बसल्यात खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या विभ्रवेनाय सर्व स्थितो प्रसादरस्तु कवलहा व्याधी निरशन हितार्थायाम कवलम प्रसादरस्तु गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कुमारी
ज्ञानेश्वर माऊली श्री हरिभक्त परायण बाळू महाराज गिरगावकर यांचं स्वागत आपल्या परतूरचे माननीय श्री राहुल भैया लोणीकर यांच्या हस्ते होत आहे. तसेच संपत भाऊदा या सत्कारामध्ये सहभागी आहेत. नितीन भैया आहेत. या सर्वांनी आपल्या येनोरा नगरीमध्ये श्री हरिभक्त परायण बाळू महाराज यांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. चालत असलेला अखंड हरिनाम ज्ञानदान सोहळा परम पावन सात्विक 2 मिनिटं सात्विक सदाचारी परम पावन परंपरा सद्गुरू नामदेव बाबा यांच्या समाधीचा उत्सव मार्गदर्शक सप्ताहाचे लक्ष्मण महाराज जोगदन येनोरा ग्रामस्थांचं नाव या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायात कोरलेलं आहे. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाकरता या आपल्या मराठवाड्यातील परतूर तालुक्याला लाभलेलं राजकीय क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न आध्यात्मिक पिंड आहे भाऊंचा. बऱ्यापैकी विकासाची गंगा त्यांच्या हाताने ते मंत्री असताना बऱ्यापैकी या महाराष्ट्रात खूपशी अशी कामं झाली. तालुक्याच्या विकासाचा गोडसा असा वारसा राबवणारे आदरणीय लोणीकर भाऊ या तालुक्याचे विद्यमान आमदार दमदार व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायाशी संलग्न असलेले हे कुटुंब अशा भाऊंचे सुपुत्र आदरणीय राहुल भैया. मी काय पाप केलं नाही. मी लग्न केल्यामुळं पाकिट घेतो. लग्न नसतं केलं तर ते बी घेतलं नसतं मागणं पुढं फुफुटा उडं. नाही तर पुन्हा गणेश बुवा संप्रदायाचा नियम मोडाच नाही. वारी एकही सोडित नाही. वारीत एक जण म्हणला कीर्तन द्या. म्हणलं मी तुला कोठ्यावरली बाई दिसतो का? मी वारीत कसं कीर्तन देईन तुला? त्यानं पुन्हा नाही फोन केला मला. मी संप्रदायाची सगळी नियम सांभाळतो आणि ते नियम सांभाळून तुम्हाला आमदार व्हावा असा शब्द दिलाय तर विटेवरचा मालक खराच करील. त्याबद्दल काही विषय नाही. आणि मी काय माझ्या स्वार्थापोटी केला नाही. तुम्ही या परिसरातल्या लोकांचं राजकीय अधिष्ठान सांभाळून या परिसरातल्या लोकांना आई जसं आपल्या मुलाचं पालन करते असं नेतृत्व तुम्ही या तालुक्याचं करा. सगळी जनता पवित्र अंतकरणाने तुमच्या पाठीमागं गोडशा उभार तत्वात राहील. भाऊंचंही काम गोड आहे आणि भाऊ जरी म्हणायला आमदार असतील पण बऱ्यापैकी समाजात तुमची वर्णी मला लोकांकडनं ऐकायला भेटतंय. तरुणांकडनं ऐकायला भेटतंय. खूपसं योगदान तुमचं आहे आणि या योगदानामुळे निश्चित राजाश्रय भैयासाहेब तुम्हाला आरक्षित आहे आणि ते विटेवरच्या मालकानं पूर्ण करावा. या सात्विक सदाचारी पुण्यशील कार्यक्रमात आज तुमची वर्णी लाभली त्याबद्दल आम्हा सर्व वारकऱ्यांच्या वतीनं भैयासाहेब तुम्हाला धन्यवाद. तुमचे सगळे सहकारी सतू पाटील आदी करून सगळ्यांना धन्यवाद देतो. आज आदरणीय गणेश महाराज सुद्धा आलेले आहेत. उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. त्यांनाही 2 संन्यासी महात्मे आहेत. त्यांना मृदंगवाजीला दादा तो गोडसा कमी वयामध्ये कृपा झाली. पण तुला लाख रुपये जरी दिले ते एखाद्याच्या भागवतात ढोलकी वाजू नकोस. तुला संप्रदायाची शपथ आहे राजा. तो इथलाच गावातलाच. हो हा ढोलकी वाजू नको. पक्वाद लय मोठा आहे. राहुल भैया आपल्या महाराष्ट्राच्या मातीला मराठवाड्यामध्ये शंकर बापू आपेगावकर पद्मश्री लाभले. शंकर बापू आपेगावकर मृदंग क्षेत्रातलं रत्न पद्मश्री. अमेरिकेला गेले बापू. आता यायला पक्वात ठेवायला 1-1 लाखाच्या 80-80 हजाराच्या बॅग येतात. शंकर बापू आपेगावकरानं धोत्राच्या अर्ध्या धुडक्यात पक्वात बांधून विमानात नेला. बापूंना अमेरिकेच्या विमानतळावर घ्यायला 200 लोक असतील. अमेरिकेतले लोक किती श्रीमंत. ही 200 माणसं बापूंच्या स्वागताकरता अमेरिकेच्या विमानतळावर होती आणि बापू विमानातून उतरल्याबरोबर खांद्यावर पकवाद होता. आधी पोटाला धरला. त्या चौकटीतून येता येत नाही ते बारीकसं कवाड असते. पोटाला धरला आणि खाली उतरले. खाली उतरल्याबरोबर खांद्यावर घेतला.
किती कॅमेरे असतील बापूच्या पुरी त्याला मेळ नाही. पण कार्यक्रम ठेवणाऱ्यानं अशोकराव त्यांना विनंती केली, तुमचा पक्वाद आमच्या माणसाकडे द्या. नाही द्यायला. जिथं कार्यक्रमाचं स्टेज आहे तिथपर्यंत पक्वाद मीच घेईल. आणि वापस निघताना गणेश बुवा, पक्वाद किती मोठा आहे राजा, तुला याच्याकरता म्हणतोय की कोणाच्या भागवतात ढोलकी वाजू नकोस. बऱ्याच भागवत सांगणाऱ्याच्या आकली नदीला गेल्या. तबला ठीक आहे, पक्वाद ठीक आहे, ढोलकी भागवतात. या ढोलकीच्या नादानं 150 एकर फुकल्यात काही लोकांना. आणि ती जर रामायणात आणि भागवतात आणि शिवपुराणात वाजत असेल तर हे भागवतन शिवपुराण रामायण सांगणाऱ्याला चंद्रभागेत जरी पुरलं या भडव्याला तरी यांना मोक्ष मिळणार नाही. महाराज बोलायचं कोणी संप्रदायावर? कसा टिकल संप्रदाय? याला नियम आहेत की नाही? किती बोलायचे कोठाळकर दादा? महाराज तो काळ गोड होता, त्या काळात चुका नव्हत्या. आई दादा पक्वाद किती मोठा होता. राहुल भैयासाहेब पत्रकारांनी प्रश्न केला, बापू तुम्ही पद्मश्री पुरस्कार घेतला महाराष्ट्रात आणि या अमेरिका महासत्ता देशात तुमचा सन्मान होतोय, माझा एकच प्रश्न आहे, तुम्ही पक्वाद माझ्याजवळ का दिला नाही? बापूचे डोळे भरून आले आणि शंकर बापू आपेगावकरांनी सांगितलं, दादा हा पक्वाद खांद्यावर घेतो म्हणून अमेरिका देशानं बोलिले. हा पक्वाद खांद्यावर घेतोय म्हणून अमेरिका सारख्या महासत्ता देशानं बोलिले रे राजा. ह्या पक्वादामुळे मला किंमत आहे. इतका पक्वाद गोड आहे राजा, इतका पक्वाद. तुलाही धन्यवाद. गावातला आहेस, परंपरेत आहेस, वा छान. दिंडीत जात जाय, वारीत जात जाय. वारीत का जायचं? प्रत्येकाच्या भोवताली एक अनिष्ट कवर फिरत असते, अनिष्टतेचं कवर. आणि हे कवर संपायला जगात दवाखाना नाही, जगात वैद्य नाही. हे अनिष्टतेचं जर कवच संपवायचं असेल तर याला एकच ताकद आहे, ज्ञानोबरायची, तुकोबरायची, नाथबाबाची, पंढरीतल्या मालकाची, निवृत्तीदादांची वारी करायची. वारी वारी मी गोळ्या खाऊन करतो, मला उभं राहता येत नाही एका जाग्यावर, पण चालायला काय त्रास नाही. कालही मी परिक्रमा केलीच, 42 किलोमीटर चालतोय. जोपर्यंत होतंय तोपर्यंत आपल्या जीवनातलं उजळा आणण्याचं काम वारी आहे. आत्तापर्यंत त्याच लोकांच्या समाध्या झाल्यात ज्यानं वाऱ्या केल्यात. नामदेव बाबाची समाधी का झाली? महाराज हा वारीचा पिंड होता भैयासाहेब, म्हणून समाधी झाली. आपण मोठ्या लोकांना का मानतो? मारुतराव महाराज असतील, रंगनाथ गुरुजी असतील, मोतीराम महाराज असतील, नथुराम बाबा असतील, आपण यांना का मानतो? की हे वाऱ्या करत होते महाराज, वाऱ्या. आणि म्हणून तू गावातला आहे, 6 नंबरची दिंडी मानकरी आहे, एवढं मोठं गाव आहे. आता बापू त्याच दिंडीत असतात. बापू तुमचाही नंबर, यांचा रथाच्या पुढे 25 वांगीकर दिंडी, हा 6 नंबर आहे राजो. किती मोठी पुण्यवान माणसं आहात तुम्ही. जात जाय दिंडीत. त्या कडीपासून या कडेपर्यंत सर्व वारकऱ्यांना सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा. माझ्यासोबत पाठांतर ज्यांचं भरपूर आहे, मोठ्या मोठ्या वारकऱ्यात जो सानिध्यात ज्यांचं जीवन गेलं असे उत्तरेश्वर बापूसुद्धा आले, त्यांना धन्यवाद. मुंबर सर, अशोकराव तुमच्या गावाला आले. काय आडनाव? नाही उंबर सरच ना? हो गावातले, तिथं मला भेटायला आलते तुमच्या सप्त्यामध्ये. भारत गुरुजी, सर 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 हो सुरेश सर आलते आधी करून. आणि आजचे जे यजमान आहेत रामभाऊ सखाराम भुंबर, अर्जुन बाबासाहेब दौंडे आणि बाबा मुंजाजी सोनगुडे, या 3 यजमानांमुळं मला सद्गुरू हो महाराजांच्या समाधीचं दर्शन झालं. सात्विक सदाचारी पुण्यशील या प्रांतातला वारकरी संप्रदाय सर्वांचं दर्शन झालं, त्याचं माझं भाग्य. एकत्रित सर्व गोपाळ बसले, भुका लागलेल्या होत्या, सर्व शिदोऱ्या एकत्रित केल्या. याव सर्वभूतेषु प्रसादेरस्तु सर्वानां यादिनिरशहितार्थायां प्रसादेरस्तु कवल कवलम. सर्व गोपाळ एकत्रित जमले, सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंके लावी येले दुरी होतो तुगाचे घरी, वारे दोही करी मुखा पसरणे घडू. आवाजच्या धारा धारे दोही तांबरणा, तुझे भारे दोही करी मुख पसरणे घडू. तुका म्हणे हाती टोका दिला, तुझे भारे दोही
करी मुख पसरवणे घडे कंठे धरला पूर्णपणे अवघा जने प्रकाश काना वाटे का वैष्णवांका सत्पंक्तीला मिळालं. उत्तम लोका एकाला वाटे का वैष्णवांका